नमस्कार बाळांनो, आज गोष्ट ऐकायची आहेत की नाही? आज खूप मजेशीर गोष्ट आहे. चिंपू खरुताईचा हसवा पिकनिक प्लॅन. जंगलात एक छोटासा गोजीरवाना खारुताई राहत होता. नाव चिंपू. चिंपू खूप मस्ती मौला आणि थोडासा खोडकरही होता. एके दिवशी त्याने सगळ्या मित्रांना बोलावलं. अरे ऐका, उद्या आपण पिकनिकला जाणार आणि माझ्याकडे एक खास मस्तीचा प्लॅन आहे. सगळे उत्सुक. हत्ती बाबा, मनीमाऊ, मोर, ससा, अगदी पोपटही आला. पुढच्या दिवशी सकाळी सगळे निघाले. पहिली गंमत. ऐका हा बाळांनो. जंगलाच्या माळवावर पोहोचल्यावर चिंपूने रस्सा काढायला सांगितला. पण काय त्याने गुपचूप पातेल्याखाली लहानशी पाण्याची पाईपलाईन लावली. रस्सा घालायला गेल्यावर तो गळून बाजूला बसलेल्या सश्याच्या तोंडात पडला. ससा बिचारा चकित. अरे, हा रस्सा माझ्या तोंडात कसा आला? आणि सगळे खळखळून हसले. आहे ना गंमत बाळांनो? दुसरी गंमत. जेवणानंतर मनीमाऊला गोड खायचं होतं. चिंपूने जामची बरणी आणली, पण ती उंच झाडाच्या फांदीवर ठेवली. मनीमाऊ उडी मारते, पण पोचतच नाही. वरून चिंपू म्हणतो, थोडा व्यायाम कर, मग गोड मिळेल. आणि सगळे परत हसायला लागले. तिसरी गंमत. बाळांनो ऐका हा. पिकनिकच्या शेवटी मोर नाचायला लागला. चिंपूने त्याच्या मागे गुपचूप फुगा बांधला. मोराच्या नाचात फुगा इकडे तिकडे उडतोय आणि सगळे मुलं टाळ्या वाजवतात, हसतायत. शेवटी चिंपू म्हणाला, मस्ती कितीही करा, पण सगळे मिळून मजा केली की पिकनिक भारी होते. आता पुढे ऐका हा धडा. मजा तेव्हाच जास्त होते जेव्हा सगळे मिळून खेळतात आणि हसतात. बाळांनो, कशी वाटली गोष्ट? आवडली ना? मग लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन गोष्टीसह.